केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हासंदर्भातील निर्णय घ्यावा अशा पद्धतीचे आदेश दिले होते। मात्र हे आदेश देताना त्यांनी भरत गोगावले यांच्याकडे असलेलं व्हीप हे जे पद होतं ते बेकायदेशीररित्या त्यांना दिलं गेल्याचं म्हटलं होतं। ही टिप्पणी सुद्धा विसरता न येण्यासारखी आहे। या सगळे मुद्दे काही भूतकाळातले झाले। आता पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणाचा संदर्भ आजच्या या तारखेशी येतो। सध्या जी सुनावणी सुरू आहे या सुनावणीमध्ये याच तारखांचा संदर्भ दिला जातोय। सुप्रीम कोर्टामध्ये जे काही टिप्पणी करण्यात आलेली आहे त्याचा संदर्भ जो या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाशी आहे। जानेवारी 2024 मध्ये विधानसभा अध्यक्षांनी सगळेच पात्र म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार हे असतील किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सगळेच पात्र अशा पद्धतीचा जो निर्णय दिला तो सुद्धा चुकीचा आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी युक्तिवाद या संपूर्ण केसमध्ये देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आज सर्व पक्षांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं असून त्या सर्वांचे प्रतिनिधित्व जे आहे ते न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले आहेत। माननीय न्यायमूर्ती महोदय अपात्रता याचिकांवरील त्यांचा बचाव ऐकून योग्य ते आदेश तातडीने पारित करावेत अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे तो या ठिकाणी देवदत्त कामत यांच्याकडून केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यासाठीच पूर्वीचे दाखले आहेत ते मी दिले असं सुद्धा देवदत्त कामत यांनी सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। शिवसेनेशी संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची सुनावणी सुरू आहे। पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाला द्यायचं या सगळ्या संदर्भातील सुनावणी आहे। स्पीकरचे जे अधिकार आहेत विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कसा बेकायदेशीर आहे हे सगळं सध्या देवदत्त कामत सुप्रीम कोर्टामध्ये त्या सगळ्याची चिरफाड करताना पाहायला मिळतात। आणि आता त्यावरतीच पुन्हा एकदा पुढची सुनावणी किंवा पुढचा युक्तिवाद सुद्धा सुरू झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। देवदत्त कामत आणखी काही मुद्दे मांडत असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे या मुद्द्यातून नेमकं सुप्रीम कोर्ट पुढे काय म्हणताय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच भरत, कपिल सिब्बल यांनी इलेक्शन कमिशनच्या भूमिकेवर ताशेरे ओढले। आता देवदत्त कामत कालपासून अध्यक्षांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या निर्णयावर ताशेरे ओढतात। अध्यक्षांवर आमचा विश्वासच नाही असं सुद्धा ते न्यायालयाला ठणकावून सांगतायत। यावरच काल न्यायालयाने बागची यांनी विचारलं की आम्ही एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवू शकतो का। त्याच्यावर देवदत्त कामत यांनी काय उत्तर दिलं त्या प्रश्नाला अनुसरून सध्या कुठल्या पद्धतीचा युक्तिवाद कामत हे कोर्टामध्ये करतायत?